दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती एक वक्तव्य केलं। त्या वक्तव्याला राऊतांनी उत्तर दिले। मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा ते जी आर काही मी काढलेला नाही। या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात, त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करा, आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला। तो जो अहवाल आहे तो स्वीकारला, त्याच्यावरती काय कार्यवाही केली, त्यानंतर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी कोणता जी आर काढला ते समोर आणा। तो जी आर जसा देवेंद्र फडणवीस याचे मुख्यमंत्री म्हणून एक जी आर काढला, हिंदी त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा म्हणून सक्तीची, हा जी आर आहे ना, त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं। अशा प्रकारचा जी आर जर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवतच कशाला? तुमच्या हातात सरकार आहे बघा। हे खोटारडे लोक आहेत, हे खोटेपणातून सत्तेवर आहे। ढोंग हे त्यांचं हत्यार आहे, त्यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही, ते खोटं बोलत आहे। जर उद्धव ठाकरे साहेबांचा जी आर असता तर आम्ही तो कशाला जाळला असता? आम्ही तुमचा जी आर जाळतोय, तुम्ही आमचा जी आर जाळा ना।